विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय श्रीमन आदि शक्ती मुक्ताबाई महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम की जय सद्गुरु जोग महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेवा विठ्ठल विठ्ठल तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा धरणे घेतले दारात नको धरोनी उठवू हात गातली मुरकुंडी झालो शिरोमणी लंडी धरणे घेतले दारात नको धरोनी उठवू हात तुका म्हणे जगजीवना ब्रीद पाहे नारायणा धरणे घेतले दारात नको धरोनी उठवू हात मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जना देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावन आद्यत्रय जनानी देवाची आद्यत्रय जनानी देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले
जिथे गीत ओवी सवे वेद झाली तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागाला गण गण गणात होते 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 हा गण गण गणात होते गण गण गणात होते पदतीर्थाचे प्राशन करीता पदतीर्थात प्राशन करीता ओ मुखी झळकले आज मुखी झळकले आज माय मावर गजानन माय मावर गजानन क्षणात पुसले आज क्षणात पुसले आजू शेगावी या चला जाऊया शेगावी या चला जाऊ आनंदाच्या मायेला सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागाला गण गण गणात होते गण गणात होते गण गण गणात होते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरिभेटी दत्त ध्यावा दत्त गावा दत्त अमुचा विसावा दत्त अंतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोही तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा धरणे घेतले दारात नको धरून उठवू हात संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या संत वाङ्मयामध्ये तुकोबारांच्या वाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट
विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भगवंताच्या द्वारामध्ये कुत्रा या सदरात करुणा भाकणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल होऊ घातलेला दत्त जयंतीच्या पर्वावरचा सोहळा. थोडा मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्यांपैकी कोणी या सोहळ्या संदर्भात अनभिज्ञ नाहीये, सगळ्यांना श्रुत आहे. पण तरी थोडासा स्पर्श करून पुढे जाईल. पुणे शहरामधल्या चांगल्या उत्सवांची जेव्हा जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला वैकुंठवास प्रातस्मरणीय संभाजी बाबांच्या ट्रस्टने सुरू केलेल्या उत्सवाचं नाव घेतल्याशिवाय या जिल्ह्यातल्या मुख्य उत्सवांचा इतिहासच सांगता येणार नाही, इतका देखणा उत्सव आहे. खूप सुंदर सोहळा आहे. नावाप्रमाणे परमात्म्यानं 2 सुपुत्र पदरी घातले. संभाजी बाबांच्या नावातच युवराज असावा आणि असा युवराज असावा की त्या युवराजाकडे पाहून आनंद व्हावा. एक नंद आहे आणि एक युवराज आहे, एक नाना आहे, एक ताते आहे. वडिलांचं खूप चांगलं कर्तृत्व आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक खूप मोठा वसा वारसा घेऊन या कुटुंबाचं नाव पुढे नेण्याची जबाबदारी 2 भावंडांवर वडिलांनी सोपवली. त्यांचंही वैभव बघून, पुणे शहरातलं जिल्ह्यातलं नाव बघून, चांगल्या लोकांमधलं सन्मानजनक वैभव निर्माण करून आपली बैठक ज्या विचारांच्या लोकांमध्ये त्यांनी निर्माण केली ते अस्तित्व बघून मला प्रामाणिकपणानं असं वाटतं की कुठंतरी नानांना तात्यांना बघायला इथं कोण्यातरी कोपऱ्यात संभाजी बाबा हे वैभव बघायला अजून काही वर्ष तरी पाहिजे होते. साहजिक आहे असं प्रत्येकाला वाटतं. 1674ला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ज्या वेळेला राजे झाले, ज्या लोकांनी आयुष्यभर महाराजांचा विरोध केला तेही महाराज राजे झाल्यावर कौतुक करायला आले होते. तो जगाचा नियम आहे. पण सगळी मंडळी ज्या वेळेला आली त्यावेळेला डोक्यामध्ये मुकुट परिधान करण्यात आला. देश विदेशातले राज्य लोक कौतुक करताय. एका सिंहासनावर आऊसाहेब बसलेले आहे. ज्या वेळेला तो मुकुट परिधान केला त्यावेळेला आऊसाहेबांच्या चेहऱ्याकडे नजर गेली, भरून आलं, अष्टसात्विक भाव जागे झाले. आऊसाहेबांनी पाहिलं आज महाराजांच्या डोळ्यातलं पाणी बरं नाही. क्षत्रियाने कधी रडायचं नसतं. तो जिंकला तर त्याला गादी आहे, तो मेला तर त्याला स्वर्ग आहे. रडू नये. हा का रडतोय? सिंहासनावरून जवळ आऊसाहेब महाराजांकडे आलाय. शेवटी ते छत्रपती नंतर आहे, आधी तो जिजाऊंचा लाडका सुपुत्र आहे शिवबा. एका राजाला नाही, एका शिवबाला आऊसाहेबांनी पोटाशी धरलं आणि पोटाला चिकटून ज्यावेळेला शिवबांना आऊसाहेब विचारता, शिवबा राज्याभिषेकाची तयारी आवडली नाही का तुम्हाला? आवडले आऊसाहेब. सिंहासन आवडलं नाही का? आवडलं. मुकुट सगळं आवडलं आऊसाहेब. अहो मग का रडताय? आमच्या रडण्याचं कारण वेगळं आहे आऊसाहेब. अहो का रडताय मला सांगा आऊसाहेब. आम्ही राजे झालो हे बघायला अख्खं जग आहे. सगळे विरोधक आहे आमचे, सगळे स्वकीय आहे माझे. पण ज्यानं गुलामगिरी जीवन जगून सुद्धा स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तो माझा बाप नाही हो दिसत मला आज या गर्दीत. तुमच्या कपाळावरचं कुंकू आम्हाला रडवतंय आऊसाहेब. ते हवं होतं आज आशीर्वाद द्यायला. ही प्रत्येकाची भूमिका आहे. या महाराष्ट्राच्या मालकाला जर आपल्या बापाचं स्मरण होत असेल तर तुम्ही आम्ही छोटी माणसं आहे महाराज. आम्हाला असं वाटतं आमचे वडील पाहिजे होते कुठंतरी, आमचे आजोबा पाहिजे होते कुठंतरी, आमची आई तरी पाहिजे होती कुठंतरी. कौतुक करतात निवडून आल्यावर लोक, मुलगा नोकरीला लागल्यावर, जमिनीचा सौदा केल्यावर, एखादं कन्स्ट्रक्शन उभं केल्यावर, एखाद्या संस्थेचं कार्य प्रगल्भ झाल्यावर लोक कौतुक करत असतात. पण माणसं कौतुक करतात त्यावेळेला पाण्याचा ग्लास पिताना भिंतीवर लटकलेल्या बापाच्या फोटोकडे नजर जाते. त्यावेळेला खरंच असं वाटतं
या कौतुकाचं जाऊ द्या, एकदा पाठीवरती शाबासकीची थाप मारायला हा बाबा पाहिजे होता, हा फोटो हयात पाहिजे होता. पण ते आपल्या हातात नसतं. ढगाळ गेलेला सूर्य उद्या पाहता येईल, मातीआड गेलेली माणसं पाहता येत नसतं. मग अशा वेळेला काय करायचं काय नाही. असाच दैदिप्यमान सोहळा करायचा आणि त्या सोहळ्यामध्ये पांडुरंगाच्या आणि दत्तात्रयाच्या शेजारी वडिलांचा फोटो लावायचा. जीवनाचं हे फलित आहे. संपलं, काय करू नका. झालं. अप्रत्यक्ष तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, ते तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार होतात. मुलाचं कार्य बघून जितका आनंद वडिलांना होतो तितका मला तरी असं वाटत नाही बाबा कोणाला होत. एक आगळा वेगळा आनंद असतो. चला, मी धन्यवाद देईल दोघही भावंडांना. या प्रभागाचं काम बघत असताना वारकरी संप्रदायाशी तुम्ही पदर धरून ठेवला याचा मला विशेष आनंद आहे. तुम्हाला परमेश्वराची कृपा राहो. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या महाराष्ट्राचा इतिहास आहे, ज्याने ज्याने पांडुरंग परमात्म्याच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला, सामाजिक कार्यातून कष्टानं 2-4 पावलं घालून बोळ्या बाबड्या गोरगरीब लोकांचा कैवार येऊन प्रभागाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं काम करण्याचा प्रयत्न केला, ज्यानं आयुष्यात 2 पावलं सामाजिक कार्यात कष्टाचे घातले, हा सावळा विठोराया त्या कष्टाच्या 2 पावलाकरता हजारो पावलं टाकत संकटात त्याच्या मदतीला धावून आला. इतका आपला देव कृपाळू आहे, इतकं कृपेचं दैवत आहे. आपण सिंहाची पिलंय महाराज, मोठ्याच्या पोटी पैदा झालो, फकीरासारखं नाही. आज श्रीमंतीत, वैभवात, आनंदात, एक भक्तिमातेचं स्वरूप आनंदाचं, ती आई आहे. आईचा सोहळा आनंदात करायचा. म्हणून सोहळा किती देखणा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं कीर्तन आहे. चला, अधिक विस्तार करत नाही. विस्तार परवाच होऊन गेला, त्यामुळे आपण काय फार पडावं आता त्यात. कालच झाला का परवा? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद देतो. बाकी या इकडं. जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग आहे. ही सेवा माझ्याकडे ज्यांनी माझ्या पदरात घातली, गोड श्री तुकोबारांचं जीवन दर्शन ज्यांच्या मुखातून आपण ऐकत आहात, महाराष्ट्रातला एक लाडका आवाज, जीवनचरित्र संतांचं ज्यांनी उदात्त अंतःकरणाने, मृदू भावनेने, अष्टसात्विक भावातून जगापुढं मांडावं, अशा आदरणीय गणेशजी महाराजांना धन्यवाद देतो. थोडंसं मलाही ऐकायचा योग आला. मी मला नशिबवान समजतो. आज 2-3 गोष्टी खूप चांगल्या घडल्या. आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता ज्यावेळेला गुरुजी मला चाल गाताना माझ्या कीर्तनात उभे होते. माझ्याकडे तर खूप मोठी पर्वणी येते, आशीर्वादाची वेळ आहे. आणि मी सांगू शकतो ना भविष्यात, आम्हाला आशीर्वाद दिला गुरुजींनी, आमच्या कीर्तनात चाल घ्यायची, हे सांगण्याचं धाडस गुरुजींनी माझ्याकडे आज दिलं. काही काही दिवस असतात जे आठवणीत राहतात. गेल्या वर्षाचा 22 जानेवारी नावाचा दिवस माझ्या स्मरणात होता. देशातले 7,000 लोक अयोध्येला होते राम मंदिराच्या स्थापनेकरता. आणि त्या स्थापनेचं 7,000 मध्ये माझ्यासारख्या सामान्य पोराचा नंबर लागला होता. माझ्या घरी ज्या वेळेला पत्रिका आली, माझी आई रडत होती. आमच्या आजींचं प्रचंड प्रेम भगवान श्रीरामाच्या उपासनेवर. आमच्या गावात मंदिर आहे. आमची आई म्हटली, अरे तुमच्या आपल्या आजी आजोबांच्या पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम ही पत्रिका आहे. एका बाजूला आनंद आहे 22 जानेवारीचा आपल्याला निमंत्रणाला अयोध्येचं, आणि एका बाजूला दुःख असं होतं की 21 जानेवारीला माझं दुबईत कीर्तन होतं. आउट ऑफ कंट्री मी पहिल्यांदा कीर्तनाला जाणार होतो. मनामध्ये द्विधा मनस्थिती होती, कसं होईल. मी शोधायचो रोज ऑनलाईन, फोन लावायचो रोज. मला कीर्तन झाल्यानंतर असं कुठलं विमान आहे की जे लखनौला, अयोध्येच्या जवळ कुठल्याही शहरामध्ये सोडेल जेणेकरून मला सोहळ्याला पोचता येईल. मी तुम्हाला दाव्यानिशी सांगतो, 10 दिवसाच्या आधीपर्यंत विमान नव्हतं. पण काय असतं, एकदा तुम्हाला भगवंतांनी तळ हातावर घेतलं की जगातली कोणती शक्ती तुम्हाला मला परास्त करू शकत नाही. त्याचा प्रत्यय त्या दिवसामध्ये आला. आणि मला रात्री माझ्या मित्राचा नांदेडवरून फोन आला. तर तो म्हटला, मी चेक केला, आता एक लखनौसाठी विमान खुलं झालं. पण माझा विश्वास बसत नाही. म्हणजे दुबई टू लखनौ केवळ 7,000 रुपये तिकीट आहे. अरे म्हटलं फ्रॉड असेल ते. पण तो म्हटलं बुकिंग चालू झालेली. म्हटलं कर, गेले तर गेले 7,000, बघू काय करायचं. ऍक्च्युअल 7,000 रुपये विदेशातून लखनौला, दुबईमधून इकडे यायचं. 7,000 रुपये कसं तिकीट असू शकतं? ती इतक्या वेळेवर कसं असू शकतं बाबा?
पण त्यावेळेला माहिती पडलं की अयोध्येच्या दिशेनं जाणाऱ्या विमानांचे दर एअर इंडियाने कमी केलेले. बरोबर 3:45ला कीर्तन आवरलं. एक पाकिस्तानी ड्रायव्हर होता माझा, जावेद नाव होतं त्याचं. त्याला म्हटलं नीट सोड, मला राम मंदिराकडे जायचंय. चिंता मत करू महाराज. 4 महिन्याची पोरगी होती त्याला. त्याने माझं कीर्तन झाल्यावर मला सोडलं आणि मी आलो. अयोध्येत आल्यानंतर मी पर्वकाळ सांगतोय, काही दिवस कसे स्मरणात राहतात. सौभाग्य मनुष्याचं परमार्थिक साधनेत कसं असू शकतं, आणि ते माझ्यासारख्या गरीबाच्या वाट्याला आलं. ज्या खुर्चीवर अमिताभ बच्चन बसलेले होते त्याच खुर्चीवर बसण्याचा योग भगवंताने मला आणला. इथं सचिनजी तेंडुलकर बसलेले, आचार्य रविशंकर शास्त्री बसलेले, प्रदीपजी मिश्रा बसलेले, बागेश्वर धाम बसलेले. मी शोधत होतो आपण ज्ञानोबा तुकोबारांची लेकरं, धोतारातली माणसं, एसटीनं कीर्तनाला फिरणारी माणसं, आपण कुठं. पण तो दिवस स्मरणात राहतो. असं अलौकिक ज्या वेळेला काहीतरी घडतं त्यावेळेला समजावं ही परमेश्वराची कृपा आहे. लाखो रुपये खर्च करून इतक्या थंडीत माणसं बाहेर निघत नाहीत. तात्या नाही निघत. कोण येतो घरा आमुच्या कशाला तुकोबारे म्हटली. काय ज्याचा त्याला नाही धंदा. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. हे तुमच्यावरती असलेल्या या भोळ्या बाबळ्या जनतेचं प्रेम आहे की न बोलावता सुद्धा कुठंही तुमच्या मंडपात खुर्ची रिकामी नाही, बसायला जागा नाहीये. हे प्रेम नाही तर काय हो. ते सांगता येत नाही, बोलता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. तो चित्ताचा विषय अंदर की बात है, अंदर से पुकार देती है. अशी परिस्थिती आहे. म्हणून आनंद आहे. गुरुजी आहेत, गणेश बाबा आहेत, कडून विश्वनाथ महाराज आहेत, आधी करून सगळी माझे बंधू महाराष्ट्रातले गोड गायक तुषारजी महाराज आहेत, आदरणीय के महाराज आहेत. आनंद वाटला त्यांना भेटून. खाली माझ्या अनेक भगिनी बसलेल्या आहेत. आदरणीय प्रियंकाताई आहेत, रोहिणीताई आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, प्रचारक आहेत, वारकरी संप्रदायाचे अनेक थोर मंडळी बसलेली आहेत. त्या सगळ्यांना प्रणाम करतो. अधिक वेळ विस्तारात न घालवता माझ्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल विठ्ठल गुरुजी या. तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात नको धरोनी उठव हात. तुकोबरेंचा 4 चरणाचा अभंग. या अभंगाच्या द्वारा तुकोबरे कुतरा या सदरात भगवंताकडे जात आहे. महाराज तुमच्याकडून तरी या अपेक्षा नव्हती आम्हाला की तुम्ही हे वचन म्हणावं. कुत्रा होणं काय पुरुषार्थ आहे तुकोबर आहे. तुम्हीच तर सांगितलं श्वानापरी गती झाली अवघे करते हाळ 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 हाळ. अरे हाळहाळ करतात, अवहेलना करतात, निर्भत्सना करतात, विवंचना करतात लोक त्याची. तुम्ही ते सदर निवडलं. काय गरज होती. अहो आहे तिथून प्रत्येकाला पुढे जावं वाटतं. तुम्ही माग कसं येतंय तुकोबार आहे. तुम्हाला इतका सुंदर नरदेव परमात्म्याने दिला. शरीर उत्तम चांगले सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले साधिले परब्रह्म. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, धर्म साधनम खलू. खलू म्हणजे निश्चय. हेच ते शरीर आहे जे भगवंतापर्यंत जाऊ शकतं. तुम्ही कसं काय माग आलात पुढून. पुढे जा ना महाराज. मनुष्याची उंची त्याच्या देहावरून नाही, त्याच्या गुणावरून ठरत असते. अमुक अमुक माणूस कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या पंथाचा आहे, हे या भूमीला कधी महत्वाचं नसतं. काल परवा जाकीर हुसेन साहेब गेले. अरे ज्याचं संगीत साधनेवर प्रेम आहे तो प्रत्येक जण रडला. हिंदूच रडला असं नाही. पंडित बिस्मिल्ला खान साहेबांची सनई जेव्हा शांत झाली विश्व रडलं. पंडित भीमसेन जोशी जेव्हा शांत झाले मुस्लिम लोक रडले, ज्यांना ओढ होती संगीताची. एक वेगळं कौशल्य असतं गुणाने. मला आठवतं चांगलं पंडित बिस्मिल्ला खान साहेबांच्या आयुष्यातला एक तक्ता की ते सिनेटमध्ये सनई वाजवायला गेले अमेरिकेत. आणि सिनेटमध्ये ज्या वेळेला त्यांनी सनई वाजवलं त्यावेळेला सनई वादन ऐकून ते अमेरिका सरकार इतकं खुश झालं. त्यावेळेला त्यांनी एक पत्र दिलं त्यांना. हम आपको इज्जत देंगे, पैसा देंगे, गाड़ी देंगे, बंगला देंगे, सब कुछ देंगे, हिंदुस्तान छोड़ दो, अमेरिका रह जाओ.
त्यावेळेला त्यांचं उत्तर ऐकून डोळ्याला पाणी आलं होतं पहिल्यांदा. ते म्हटले माझी सनई ऐकून तुम्ही मला इज्जत द्याल, गाडी द्याल, पैसा द्याल, बंगला द्याल, पण जेव्हा माझी कोणीच सनई ऐकत नव्हती, कोणीच ऐकत नव्हतं, तेव्हा तासन तास मी ज्या गंगा मातेच्या तटाकावर बसून सनई वाजवत होतो, ती गंगा माता अमेरिकेत कुठून आणून द्याल तुम्ही मला? अरे तिच्या आशीर्वादानं माझं जीवन मोठं आहे. मनुष्य गुणानं मोठा असतो. देह माणसाचा आहे, पण बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा, शुरत्वे टाळण्या धोका. प्रार्थितो संत साधुना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा, लाज राखा न घ्या शंका. त्याचं जीवन आहे त्याच्या गुणान शोभायमान आहे. गुणवान माणसं शोभायमान होतात, तशी माणसं शोभायमान होत नाही. म्हणून कोणासारखं बनावं हे मनुष्यानं आज ठरवलं पाहिजे. ज्याही क्षेत्रात तुम्हाला क्रांती करायची तिथे एखादा महत्वपूर्ण चेहरा पुढे ठेवा. एक आदर्श जीवनामध्ये असावा लागतो. कीर्तनकार बनायचे, त्या क्षेत्रातला चेहरा नजरेसमोर ठेवा. गायक बनायचे, त्या क्षेत्रातला चेहरा ठेवा. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर व्हायचे, महाराष्ट्राच्या तख्तापर्यंत, विधान भवनापर्यंत जायचे, संसदेपर्यंत जायचे, हरकत नाही, काही हरकत नाही. त्या क्षेत्रात ज्यानं क्रांती केली त्याचा उत्तम चेहरा नजरेसमोर ठेवा. तुम्ही यश गाठाल. तुमच्या जीवनाचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला आज ठरवलं पाहिजे, उद्या नाही. मला कोणासारखं व्हायचंय. तुकोबाराय म्हटले मला आवडला आज त्याच्या कुत्र्याच्या सदनात जायला. मला आवडलं, मला काही कमीपणा वाटत नाही. काय महाराजांचं वाङ्मय उंच अवस्थेचं आहे. कोणासारखं व्हावं हे तुकोबारायांनी शिकवलं. का शिकवलं? कोणासारखं होऊ नये हे शास्त्राने सांगितलेलं आहे. देवद्वेषी माणसं फिरत राहतात जगात, त्यांच्यासारखं मनुष्यानं होऊ नये. काही लोकांचं बोलणं कायम परमात्म्याच्या विरोधात असतं. आमच्या भागात एकाने देव नाही या विषयावर भाषण केलं 2 तास. देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही. किती तास? 2 तास. 2 तासाचं भाषण होऊन त्याला लोक म्हटले काय बोललात तुम्ही राव? तो म्हटला देवाची कृपा. हे देवद्वेषी आहे, पण धाक आहे कुठं तरी कोपऱ्यात. पण यांच्या लांब राहिलं पाहिजे. यांच्या भूमिका बदलतात जगण्यातल्या. खरं नाही ते. देवाचा द्वेष करणारी बहीण, भाऊ होता, आई होती आणि बाप होता. सोडून दिलं. माझ्याकडे प्रमाण आहे. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राज्य माता निंदू भरते केली. राज्य माता निंदू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राज्य माता निंदू भरते केली. राज्य माता निंदू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. ओ प्रल्हादे जनक विभीषण बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. ओ प्रल्हादे जनक विभीषण बंधू. प्रल्हादे जनक
माता निंदू भरते केली राजमाता आदे जनक विभीषण बंधू राजमाता नंदू भरते केली राजमाता प्रल्हादानं बाप सोडला देवदेशी होता, विभीषणानं भाऊ सोडला देवदेशी होता, भरतानं आई सोडली देवद्वेषी होती. म्हणून देवद्वेषी माणसं जवळची असली लांब केली पाहिजे. नशीब आहे तात्यांचं नानांची खंबीर साथ आहे, उत्तम भावंडे. काय आनंद. इथं ते कोळपकर काका आपले बसले होते कुठेतरी, रामभाऊ कोळपकर काका कुठे ते गेले का? हा खाली बसले बा. हे भावंडांचं खूप प्रेम आहे बरं काय. कोळपकर परिवाराचा मोठा परिवार आहे. घरात कुटुंब व्यवस्था खूप गोड असावी मनुष्याची, जगाला बळ मिळत असत. सोडून दिला बिभीषणानं, देवाच्या विरोधात आहे लांब. अरे एकानं तो गुरुचा डोळा फोडून टाकला. आड आला म्हणून फोडियला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. डोळाच फोडला देवाच्या विरोधात सांगणारा गुरु. सध्या देव भक्ती कमी झाली आणि गुरु भक्ती वाढली. अरे काय नाही माझे गुरु सांगते. काय करतो तुझ्या गुरुला? तुझा गुरु गाजर पारखी काय करतं त्याला? ज्यांनी ज्यांनी अम्मा मा बापू गुरु केले त्यांना विचारा तुमचे गुरु कुठे बुवा, काय चाललं त्यांचं सध्या. अरे काय आंधळी भक्ती करायची आपलं, कोणी सांगेल तसं. असं नाही. देवद्वेषी कधी जाऊ नये यांच्याकडं. या भूमिकेत कधी जीवन जगू नये. मिथ्याभाषी जी माणसं कायम विनाकारण बोलत राहतात काम नसताना, त्यांच्याजवळ मनुष्यानं थांबू नये. त्यातले गुण आपल्याजवळ येतात. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. तुकोबारांची भाषा आहे. चोराजवळ बसलं की चोरीच करावी वाटते महाराज. याच्याजवळ बसाल तसा मनुष्य होत राहतो. म्हणून मिथ्या वचन असलेल्या माणसाजवळ बसू नका. निराधारो, ज्या लोकांच्या बोलण्याला आधार नाही त्यांच्याजवळ बसू नका. बोलण्याला आधार पाहिजे. निराधार नाही. संजय गांधी निराधार योजना आहे ती व्यवहारात कामाला येते, परमार्थात नाही येत कामाला. निराधार योजना परमार्थात कामाला येत नाही. इथं आधार लागतो. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. अरे काय कहाणी सांगतो तुम्ही? किती गोळ कहाणी सांगा आधारा वाचून, ती कोणाला आवडत नाही. मी त्या दिवशी बोललो, सत्यनारायणाची पूजा झाली, अख्खी पोथी सांगून झाली आणि घरमालक बाहेर आला. महाराज झालं का? झालं. तर पुंडलिक वर्देवर काम आलं. तसं महाराजांना कथा झाल्यावर मंडळी सांगत होते वाढवा. आता इथं वाढवणं सोपं आहे, कुठेही कसं वाढवणं सोपं असेल. ते म्हटलं अरे पोथी झाली ना. अरे म्हणे शिरा झाला नाही अजून, जरा लांबवा. विदर्भातलं ते. अरे काय लांबवा ना, तुम्हाला काय लागते? तुमचं रोजच आहे ते. लोक काय बोलतील ते म्हणत पाहतो आता काहीतरी. त्या पूजेच्या मागं पूजेचा विधी लिहिला होता. एकच पान बाकी होतं तेवढं शेवटचं. ते वाटलं आता लांबवायचं तर एवढंच पान आपल्या हातात आहे. तिथंच काहीतरी शोधून सापडलं तर बघू. आता सत्यनारायणाची पूजा तुम्ही ऐकली, आता तुम्ही पूजा ऐकली, आता तुम्ही ही पूजा घरी करायची झाली तर पूजा कशी मांडावी ऐकून घरी जायचंय. पूजा कशी मांडायची, काय करावं? पहिल्यांदा पाणी घ्यावं, ते डोळ्याला लावावं, आचमन करावं. त्यानंतर ओंजळ भरलेलं धान्य घ्यावं, ते उजव्या बाजूला घालावं. त्या धान्यावर हळद अक्षत कुंकू तिलक करावं. त्या धान्याला नमस्कार करावा. मग एक तांब्या घ्यावा, त्या तांब्यामध्ये पाणी घालावं, त्या तांब्याला तिलक करावं, त्या तांब्याला नमस्कार करावा. तांब्याला नमस्कार करून एक नारळ घ्यावं, त्या नारळाला तिलक करून नारळाला नमस्कार करावा. कलश पूजनाकरता घेतलेलं नारळ तांब्यामध्ये घालायचंय, पण तांब्यामध्ये घातलेलं पाणी त्या पाण्यावर ठेवायचं. नारळ एकदम तांब्यावर ठेवायचं नाही. मग काय करायचं? त्या तांब्यामध्ये पानं घालायची. आता ते वाटलं हा मुद्दा भरायला एक जरा. ती पानं कोणती घालायची? ते काय तांब्यामध्ये घालायची पानं. कोणती पानं असू नये. कोणतं पान असावं? ते काय केळीचं पान असावं का? नाही. ते काही कडुलिंबाचं पान असावं का? नाही. ते काही शेवग्याचं पान असावं का? नाही. ते काही बदामच्या झाडाचं पान असावं का? नाही. ते काही चिंचेच्या झाडाचं पान असावं का? नाही.
ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं हे तर झालत ना मग. घर मालक बाहेर आला, महाराज झाला शिरा झाला का. हा तर श्रोत्यांनो, त्या तांब्यामध्ये जी घालायची पान आहे ती पानं नागवेलीची असावी, पुंडली झालं. अरे पोथीपर्यंत ठीक आहे, कथेपर्यंत पुढच्याला आधार नाही ना. इथं आधार लागतो महाराज. आधारा वाचून काय संगशी कहाणी, तुकोबारांचं प्रमाण आहे. आधाराचं बोला. आधार नसलेल्या लोकांसारखं होऊ नका. निराधार मनुष्य उपयोगाला येत नाही. काहीतरी पाया फार मजबूत पाहिजे मनुष्याच्या विचाराचा, भक्कम पाहिजे. मजबूत पाया आहे. वडिलांच्या नावाच्या ट्रस्टने आशीर्वाद देऊन, तुमच्या आशीर्वादाने विचाराचा, संस्काराचा पाया मजबूत असला ना की मनुष्य घट्ट एकदम विचारी राहतो. निराधार लोकांच्या लांब राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, नाही कीर्तन लक्षात राहिलं पूर्ण कोणासारखं व्हायचं नाही. 5 गोष्टी लक्षात ठेवा. देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो नुन अनुभवी. ज्या लोकांना कवडीचा अनुभव नाही त्यांचं ऐकू नका. कुठलंही क्षेत्र अनुभवाचं आहे महाराज. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामानये. शब्दाचे गौरव कामानये. शब्दाचे गौरव कामानये. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामानये. शब्दाचे गौरव कामानये. शब्दाचे गौरव कामानये. फक्त शब्दच वेचत राहिलो. अरे त्याला काही भावनेचं, अनुभवाचं काहीतरी जोड पाहिजे ना त्या शब्दाला. शब्द काय प्रभाव करणार आहे जगावर. अहो, आई गेली असं ऐकल्याबरोबर न सांगता आपसुक जिच्या डोळ्यातून पाणी येतं, तिला अनुभव असतो आई या प्रेमाचा. तिच्या भावना जोडलेल्या असतात तिथपर्यंत. एखाद्याला तुम्ही काही सांगा, याच्याबद्दल रडायचंय बुवा, रडेल तो. काही घरात महिलांचं रडणं ऐकलं की असं वाटतं का करत असतील या महिला, असं का वागत असतील बुवा, कुठलंच प्रेम नाही त्यात. आमच्या शेजारी एक माणूस शिक्षक, त्याचे दोन्ही मुलं शिक्षक, त्यांच्या बायकाही शिक्षिका, आणि तो मेला. मग ते पोरं म्हणत आता आमचे वडील वारले, तुम्ही रडा. त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. हा म्हणे मग रडीन को. त्या म्हणत रोजान बाया सांगा. तो म्हणे रडायले. कमाल झाली तुमची. तो म्हणे आता काय अशा कारणाकरता बाई कोण दिल बुवा. तो मुकरदमाकडे गेला. बाया पाहिजे. किती पाहिजे? 10 एक द्या. फक्त शळज लागला पाहिजे. तार सप्तक छेडता आलं पाहिजे. उंच आवाजाच्या द्या. ते म्हटले पाहिजे कशाला तुम्हाला? अरे म्हणे रडायला पाहिजे. अरे काय बोलताय राव तुम्ही, रडायला कुठं बाया देतो का? ते म्हटले तुम्हाला एका बाईचा नंबर देतो, त्यांच्याकडे तुम्ही जा, ते तुमची व्यवस्था करून देते. त्या बाईंचा आवाज आहे का चांगला? अरे म्हणे आवाजाचं काय घेऊन बसला. ती बाई गल्लीतून पायदल गेली तर असं वाटतं पोकलँड चालला आपल्या गल्लीतून. आवाजाचं काय? ते वजन आहे त्या माऊलीच्या चालण्यात. तुम्ही त्यांच्याकडे जा, तुमचं काम आहे. हो का? बरं. त्यांच्याकडे गेलं. बाया पाहिजे कशाला? रडायला पाहिजे. काय देशील तू? आता विदर्भातलं जोडपं दे. हा म्हणे मी तुम्हाला तुरी देईल 20-20 किलो तूर, चांगली तूर देतो म्हणे माझ्या घरी. त्या तुरीच्या बारीक दाण्याला काय म्हणतात तुमच्याकडे? खराब दाणा असतो त्याला मुक म्हणतात आमच्या भागात. मुकण्या, मुकण्या ते बारीक बारीक तुरी देऊ म्हणे तुला. झालं कबूल बसले. आता जो मेला त्याचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र येईल काही माहित पाहिजे की नाही हो. जर बोमलनच आहे समजा तर. पण नून अनुभवी, अनुभवच नाही द्यायचा तर काय रडती. आता ते लोक म्हटले करा चालू, केलं त्यांनी चालू. यानं तुरी कबूल केल्या बाई ग. आता काय तुरी देतो की मुकण्या देतो? आता काय ताप झाला.
तो म्हणे माझ्या बापाबद्दल काही विचारून घेतलं असतं ना मला, आज काय निराधाराचं रडायला लागल्या. तसे निराधाराची रडणारी माणसं तुमच्या जगात तुमच्या जवळ राहतात. विनोद वजा करा, लेबल लावता पुण्याचं आणि विकता पाप. आमच्या सोबत या, आमच्या सोबत या, आमच्या सोबत या. अरे कशाला तुमच्या सोबत? तुम्हाला काय अनुभव आहे रे? कधी बसला का काकड्याला, कधी हरिपाठाला, कधी पायी पंढरीची वारी बघितलं का? वारकऱ्याचा धर्म काय असतो तुला काय कळणार आहे मित्रा? अनुभव असं होत नाही कधी महाराज. अनुभवाचं वचन वेगळं असतं. अनुभव आले अंगा तुको बरे म्हणे, ते या जगात येत असो. आम्ही तसं नाही. अनुभव आला ना, प्रत्यय आला ना, मनुष्य काटकसर सुद्धा करत नाही. जगण्यातला भाव बदलून जातो. अनुभवाचे शब्द कोणाचा ऐकून घेत नाही. एकदा अनुभव यावा फक्त. आपण अजून प्रमाण म्हणतो, तुम्ही गणेश महाराजांना म्हणा, विचारा. आपण अजूनही प्रमाण म्हणतो. मला नाही वाटत ती प्रमाण आपण म्हटली पाहिजे. बरे झाले देवा बाईला कर्कश होती ती. जिजाबाईला आपण कर्कश म्हणावं? अरे त्या साध्वी स्त्री सारखी उपासना प्रापंचिक जीवनामध्ये कोणीच करू शकत नाही. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊ घ्यायला आला आणि भाऊबीजेला जिजाबाई आल्या. पण येत असताना देहूतल्या घरात भावाला येऊ दिलं नाही. देहूच्या बाहेर आल्या, जेणेकरून घरातली बदललेली परिस्थिती भावाने पाहू नये, की घरात अन्न नाही, धान्य नाही, अन्नाचा कण नाही. रागवेल आपला भाऊ, इथं काय राहते ग ताई. बाहेर आल्या आणि भावाची भेट घेतली. भाऊ विचारतो, का मी तुला घरी आलो असतो घ्यायला, तू देहूच्या बाहेर कशी आली? अरे वेळ होईल दादा माहेरी जायला. म्हटलं आपला बोलायला गप्पा मारायला वेळ कमी मिळेल, आपलं वेळ वाचावं म्हणून उगं बाहेर आले. बरं बरं समजलं काहीतरी आहे. बहिणीला घेऊन गेले. चांगलं भारीत भारी पातळ आणलं बहिणीला पुण्याच्या बाजारपेठेतून. नेसलं जिजाबाईने. भावाकडचं एक आगळं वेगळं प्रेम असतं. ते वस्त्रातून एखाद्या वस्तूतून मिळालं तरी आनंदानं उदार अंतःकरणानं बहीण स्वीकारते. खूप आनंद वाटतो. तुम्हाला एक गंमत सांगतो, बहिणीकडं खूप असलं तरी भावाने दिलेलं तिला आवडतं. म्हणून भावाने तिला देणं बंद करू नये. जर भावात देण्याचं सामर्थ्य टिकून राहावं अशी अपेक्षा असेल तर कोणाला कमी पडत नाही बहिणीला दिल्याने. आईनंतर आपल्याला सांभाळणारं एकमेव दैवत आहे ते. मग ज्ञानोबाईची असली तरी मुक्ताबाई बहीण आहे, तुमची माझी असली तरी बहीण आहे. ध्यानात ठेवा, बहीण आहे. तिचा प्रेमाचं गणित कधी कोणाला मांडता आलेलं नाही. चला, ते पातळ नेसलं, जिजाबाई आरशा पुढे गेल्या. भरून आलं महाराज. महाराष्ट्रातल्या स्त्रीला असं खरंच वाटतं, मी एखादं नवीन वस्त्र जर परिधान केलं तर तिची माफक अपेक्षा असते, या वस्त्रामध्ये माझ्या नवऱ्यानं मला एकदा डोळे भरून बघावं, म्हणावं तू छान दिसते. अपेक्षा काय तिला दुसरी आपल्याकडून? काही नाही, म्हणावं एकदा तू छान दिसते, अगं गोड दिसते तू. ती पातळ अंगावरती खूप दिवसाने नवीन वस्त्र अंगावर आलं होतं. आणि आरशा पुढे गेलेल्या जिजाबाईंच्या डोळ्याला पाणी आलं. ओवाळणं सुद्धा बाकी होतं भावाचं. आणि जिजाबाई भावाला म्हटल्या, दादा आता तुला ओवाळते, मला तू देऊला नेऊन घाल लगेच. हो अरे गेलं पाहिजे. का? मला तुकोबरींची आठवण येते. अगं पण आता तर आली तू, उद्या आता थांब 2 4 5 दिवस 8 दिवस. नाही नाही मला जाऊ दे. बोलू नये, पण जिजाबाईचा भाऊ थोडीशी कठोर वचन जिजाबाई समवेत बोलतोय. बाई अगं काय ग तुझ्या घरात अन्नाचा दाना तर नाही? महाराज इथं घरी थांबत नाही. कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर, कधी घोराळेश्वरावर. रा जरा महिनाभर तब्येत कशी झाली बघ जरा तुझ्याकडं. अगं राहा महिनाभर आराम कर. इथं 100 नोकर चाकर आहे तुझ्या हाताखाली कामाला. काय तिथं राहते ग देऊ 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 करते. जिजाबाईला बोचलं महाराज ते. किती नोकर आहे इथं? 100. म्हणजे 100 नोकरांचा मालक आहे माझा दादा. हो, हे सगळे तुझ्या हाताखालची कामं करायला तयार आहे.
100 नोकर तू सांगून तर बघ. का रे दादा, हे 100 नोकर तुझ्या हातची कामं ऐकतात, सगळंच ऐकतात. यातला कोणता नोकर तुझ्या आवडीचा आहे रे दादा, जो तुझ्या पायातला काटा मोडला की काटा काढायला पडत येतो? अगं तायडे, घरातली कामं करायला नोकर आहे बाई, काटा काढायला नाही. मग काटा कोण काढतो? अरे मीच काढतो. माझ्या पायात काटा मोडला म्हणजे मीच आपला काढतो. दादा, 100 नोकरांचा मालक आहे रे तू. तुझ्या पायात जर काटा मोडला तर तू स्वतः वाकून काढतो म्हणतो. ही जर तुझी श्रीमंती असेल दादा, तर आग लाव रे तुझ्या प्रॉपर्टीला. या जिजेच्या पायात जेवढेला काटा मोडतो तेवढेला पंढरीचा मालक भंडाऱ्याच्या घाटात आमच्या पायातला काटा काढायला येतो. ही माझ्या नवऱ्याची श्रीमंती आहे, ही माझ्या नवऱ्याचं वैभव आहे. एकदा अनुभव आला ना की फकीरी सुद्धा आनंद देत असते. ये गरीबी तो खाने को मोहताज है और अमीरी तो चैनों में सरताज है. एक तो कष्ट के मारे बेजार है, तो दूसरा व्यसनों में भूला नचयार है. देश क्या चाहता सुन लो अंदाजे, और अमीरी तो चैनों में सरताज है. जी माणसं श्रीमंत होऊन गरिबीच्या गप्पा मारतात ना, त्यांना काय गरिबी कळणार आहे? गरिबी कळायला ती भोगलेली पाहिजे. म्हणून आव आणणाऱ्यांपासून सावध राहा. ही वारकरीची पोरं बघा, ही छोट्या कुटुंबातून वरती आली आहे, एकदम नाही. मोठं होण्याकरता पायाखाली काही घ्यावं लागतं. तो अनुभव आहे, लीनता आहे, नम्रता आहे, त्याग आहे, समर्पण आहे. नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्माराम स्थितीत राहणाऱ्या अनेक साधकांचे आशीर्वाद आहे, बल आहे. कोळी, माळी, कुंभार, चांभार, पाटील, धनगर, बौद्ध, मुस्लिम, पारसी सगळे सोबतील आहे. पुढे जायचंय मला, सगळ्या लोकांना घेऊन जायचंय. हा उराशी असलेला बांधलेला अनुभव गाठीशी घट्ट घेऊन मी माझी मजबूत नाड जोडणार आहे भगवंताबरोबर, असं ठरवून जो प्रवासाला निघाला त्याच्या समवेत चला. एकदा देवानं काटा काढला की जगातलं सगळं वैभव वजा होतं. आपल्याला अनुभव नाही, आपण ती म्हणतो कर्मच आहे. तिच्या भावाला नव्हतं तर तुमचं माझं काय लावलं? म्हणून फसगत होऊ नये आपली याकरता शास्त्र वचन सावध करते. नूनानुभवी चला, वाढवत नाही आता. नाम निंदकस्य वचनम प्रमाणम नच मन्यते. जो भगवान परमात्म्याच्या नामाची निंदा करतो त्याच्या भूमिकेत कधी जीवन जगू नका. ही माणसं असली तरी वजा करा. आणि काही प्राणी असे त्यांचा देह माणसाचा नसला तरी तुम्ही त्यांना घ्या. जे तुकोबारे म्हटले, मी घेतलं. काय घेतलं तुम्ही? मी कुत्रा हे सदर घेतला. तुम्हाला हे 5 लोक आवडले नाही म्हणून तुम्ही कुत्र्याकडे गेले महाराज. नेमकं 5 आवडले नाही, त्या अर्थी कुत्र्यात काय आवडलं ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना. तुम्ही कुत्राच का झाले, हे सदर का आज भूमिकेत निवडलं, त्याचं कारण शास्त्रकार सांगतात. तोच का आवडला? कुत्र्यामध्ये 6 प्रकारची गुण आहे जे तुमच्या माझ्याकडे परमेश्वरानं दिलेले नाही. माफी मागून सांगतो तुम्हाला. बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो लघु चेतन स्वामी भक्तश्य शूरश्य षडतेश्वानतो गुणा. 2-2 गुणांची सांगळ घातली, एकूण 6 गुण सांगितले. बहुआशी स्वल्प संतुष्ट. कुत्र्याला खूप मिळावं वाटतं, खूप मिळण्याच्या नादामध्ये आतलं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मला मिळत राहावं ही याची अपेक्षा असते, त्याला कुत्रा म्हणतात. पण तुकोबारे म्हटले त्याचा एक गुण मला भावला. मालकीन गावाला गेली आणि घराला कोणी नाही, दारात आपलं बसलेलं, भुकेची वेळ झाली. शेजारणीच्या घरात गेलं ती दारात, तिथे शेपटे हलवायला लागलं. ते पाहायचं, गप्पा आणायला येते मालकिनीजवळ, मैत्रिणी आपल्या मालकिनीची. शेपटे हलवणारं कुत्रं पाहिलं, तिला समजलं याची मालकीन काय घरी नाही आज, त्याला काही खायला लागतंय, भूक लागली त्याला. ती गेली, तिनं दुरडी आणली, अनेक चपात्या होत्या त्यात.
त्या चपात्यावर या कुत्र्याची नजर पडली. नजर पाळता बरोबर त्याला असं वाटत होतं हिनं सगळ्या चपात्या मला घालाव्या आणि मी खाऊन संपवाव्या. देईल का दे, तिचं थोडीच आहे ते द्यायला. तिनं त्या सगळ्या चपात्यांच्या खालची चपाती काढली, ती तोडली आणि त्यातली कोरभर चपाती कुत्रे पुढे फेकली. ती कोरभर चपाती फेकल्यानंतर त्या कुत्र्यानं प्रेमानं खाल्ली आणि प्रेमानं खाऊन चतकोर चपाती खाल्लेलं कुत्र ज्या घराची मालकीन गावाला गेली होती त्या घराच्या उंबरठ्यावर मांडी घालून बसली. त्या मालकीनीनं पाहिलं तेच तुकोबाऱ्याने पाहिलं. तुकोबारे म्हटले माणसापेक्षा हे बरं आहे. अरे 19 तारखेला असा तुकडा फेकला तो लोक आपली भूमिका बदलतात. 20 तारखेला मतदान करायची. याला सगळी तुरडी मिळावी अपेक्षा होती. एवढंच दिलं तिनं. पण एवढं देऊन सुद्धा तिच्याकडे केविलवाण्या नजरेनं प्रेमानं बघून जे आपल्या उंबरठ्यावर रक्षणाला आलं ते मला भावलं. तुकोबारे म्हटले इतकी प्रामाणिक जात या जगातली संपली. तुकोबारे म्हटले वचना फिरती अधम जन. अवघड आहे. ज्या लोकांनी राजकारणात पैसा आणला ही नियती त्यांना माफ करणार नाही महाराज. मी खरं सांगतो तुम्हाला. या महाराष्ट्रातला एक सुरदान शिकलेला मुलगा म्हणून जेव्हापासून या राज्यात या देशात राजकारणात पैसा नावाचा ट्रेंड आला तेव्हापासून आपण मागे आलो. अरे पूर्वी लोकांची चळवळीत कामं केलेले, आंदोलन केलेले, उपोषण केलेले, रात्रंदिवस रात्री 2 वाजेला फोन आल्यावर हॉस्पिटलला पळत गेलेली माणसं समाजकारणामध्ये सक्रिय व्हायची. लोक त्यांना पुढे म्हणायचे तुम्ही चला तुम्ही चला. मग ते एखाद्या पदावर जायचे तेव्हा माणसं गोळा व्हायचे. पोलीस प्रोटेक्शन, ताफा वगैरे सगळं पदानंतर. आता अवघड झालंय. कधी कधी असं वाटतं तात्या हे नेता झाल्यानंतर अगोदर मिळायचं. आता माणसं या अगोदर गोळा करताना मी नेता हे दाखवून तिकीट मागताय. या महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे. मनुष्य जाचक मापक विचाराचा, तुल्यबळ विचाराचा असावा. खूप त्याची उदात्त विचारधारा असावी. मी थोडंसं जवळून त्या गोष्टी पाहिल्या. भाऊसो वैकुंठवासी मुक्ताबाई संस्थानचे माजी अध्यक्ष प्रल्हादराव पाटील, पवार साहेबांनी त्यांना शिखर बँकेचं अध्यक्ष केलं होतं. त्यामुळं पुणे जिल्ह्यात बऱ्याचदा त्यांच्यासोबत छोट्या अवस्थेमध्ये येण्याचा योग आला. त्यांना पाहायचो त्यावेळेला. त्या लोकांचं काम आवडायचं नाही महाराष्ट्राला. धोतर नेसून आपलं विधानसभेत काही माणसं होणं गरजेचे असतात. जसं स्वर्गीय अटलजींसारखं रत्न या देशाला मिळालं. खूप देखणं व्यक्तिमत्व राजकारणातलं. आठवण येते महाराज या लोकांची. अटलजींसारखं वक्तृत्व नाही. अरे विरोधकावर टीका केल्यानंतर सुद्धा गदगद हसावं त्यांनी. आज काही काही टेलिव्हिजनची संभाषणं लोकांची पाहिली की असं वाटतं अरे राम 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 राम. यांना भान नसेल का रे. तरुण पोरी टीव्ही बघत असतील घरात, तिचा बाप ती पोरगी टेलिव्हिजन बघत असेल त्यावेळेला ती काय म्हणेल. मी महाराष्ट्राच्या एका नेत्याचं भाषण ऐकते. पूर्वी पत्रकारांना भेटा तुम्ही. अभ्यासू पत्रकार आहे राज्यात. अभ्यास करून जायचे. आज पुरवठा राज्यपालाच्या अभिभाषणावर काय होईल, पुरवणी मागण्यावर काय होईल अधिवेशनात, अभ्यास करून जायची माणसं, स्टडी करून जायचे. देवकर सर काय बोलणार आहे आज, काय बोलणार आहे. काही लोकांचं बोलणं ऐकलं की मला कुत्सित वाटतं, कमालीच्या बाहेरचं वाटतं. अवघड आहे सगळं. चला, पण आनंद आहे मला की अजूनही काही माणसं राजकारणामध्ये खूप चांगली आहे, खूप हुशार आहे, प्रचंड हुशार आहे. हो, मोठा स्पष्ट निर्देश करत नाही, समाधानी असतात. त्यांनी समजावं आमची वाटचाल योग्य आहे. सध्या बऱ्याच जणांना मिळालं नाही म्हणूनच भांडणं चालू आहे. वचन लागू होतं ना तिथं, स्वल्प संतुष्ट हा मनुष्य संतुष्ट असला पाहिजे. भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता दुनिया. चला, तुकोबारे म्हटले मला आवड. पुढचे 2 गुण आहे का. सुनिद्रो, कुत्र्याची झोप खूप चांगली आहे, खूप चांगली. कुत्रा झोपलेला पाहिला की मेलेला दिसतो, इतकी चांगली झोप आहे त्याची. सुनिद्रो लघुचेतना हा, पण इतका लवकर जागा होतो. गाडीवरचं स्टँड काढताना मालकच आहे की नाही, ही पाहण्याची चपळता ज्याच्या अंगात आहे ती चपळता मला आवडली. साधने करता एकादशी आली की मी ती चपळता असावी, पंढरीची वारी आली की मी चपळ असावं, दत्त जयंतीचा सोहळा आला मी चपळ असावं.
मला आळस येऊ नये, मला कधी माझ्या विकारांनी त्रास देऊ नये. अशा वेळेला आळंदीला गेल्यावर विश्वमौली ज्ञानोबर यांच्या समाधी दर्शनाची आगळी वेगळी चपळता माझ्या उरात असावी, माझ्या मनात असावी. लघु चेतना, मला माझ्या मनाने चेतना द्यावी, जाग करावं. कुत्रा जसा त्याच्या इंद्रियांना आवरतो जागा होतो, लढाईला तयार होतो. पुढचे 2 गुण इतके सुंदर आहे की तुम्ही प्रेमात पडाल कुत्र्याच्या. स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा. असे 2-4 जण जवळ वागवावे कायम, की जे आपल्यावर संकट आलं तर शूर होतील, पण आपण आजारी पडलो तर आपले सेवक होतील. बायको सेवकही आहे, शूरही आहे, म्हणून तिला किंमत आहे. तुकोबारे म्हटले कुत्र्याला पाहिलं, अरे नातवंडानं हात घातला जबड्यात की हात चाटायला लागतं. कुत्रच आहे, हातच आहे, फक्त मालकाच्या नाताच आहे. त्याला माहितीये म्हाताऱ्याचं सगळ्यात लाडकं हे घरातलं. आगळं वेगळं नातं असतं ना आजोबाचं नातवाचं. मला असं वाटतं जगातली खूप सुंदर मैत्री पाहिजे झाली तर आजोबाची आणि नातवाची असते. खूप सुंदर मैत्री. आणि असावी म्हातारपणातला सखा नातू आहे, म्हातारपणातली मैत्री नात आहे. महिला मंडळींनो, ती जोडून घ्या. खूप सुंदर नातं आहे आगळं वेगळं. पर्यायी सेवकही होतो आणि पर्यायी शूरही होतो. अरे नातवाच्या हाताला चाटतो, त्याच नाताच्या अंगावर जर एखादं शेजाऱ्याचं कुत्र धावून आलो तर त्या कुत्र्याच्या नरडीचा घोट सुद्धा घेतं. ही ताकद ज्याच्यात आहे त्याला कुत्रा म्हणतात. तुकोबरे म्हटले षडते श्वानतो गुन्हा. मला त्याचे ते गुण आवडले, त्या गुणाच्या मी इतका प्रेमात पडलो, इतक्या प्रेमात पडलो की दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधपारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. हा अहंकारानं होरपडलेला माणसाचा जीव काय सावळ्या विठुरायाच्या दरबारात नेता हो. षडगुण ऐश्वर्य संपन्न असलेल्या कुत्र्याच्या सदरात जाऊ आणि आज आपलं उदर भरून घेऊ, करुणा भाकूया. तीच करुणा भाकण्याकरता तुकोबर एक कुत्रा सवड निवडतात. आणि सदर निवडल्यानंतर उंबरठा ओलांडत नाही, तुझ्या दारात थांबलोय, आता आमच्यावर करुणा कर, त्या करुणेची भीक मागतात. तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा
दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात नको धरून उठवू हात. दोन्ही चरण आपण म्हटलेले. ऐका, तारी घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे महाराज. वेळ संपले का कीर्तन संपलंय की नाही? एकदम कुटुंबातलं सारं मुक्त कंठाने कीर्तन करतोय बरं का. असं वेळेच्या मर्यादेत वगैरे असं काय किंवा हे मला संपवायचंय आवरायचंय इतक्या वेळेत मला हे सांगूनच मोकळ व्हायचं असं काही नाही. मला ते शक्यही होत नाही, मला ती सवय नाही. मोकळं आपलं सुटेबल वातावरणात भगवंताच्या कृपेनं जे बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न मी करत असतो. नको मोकलू, आम्हाला सोडू नको देवा. हे दातारा तुझे दारीचा कुतरा. काय महाराजांची भाषा मवाळ आहे ना बोलताना. तू दातार आहे देवा, राहू दे ना आम्हाला तुझ्या दारात. अरे तुझ्या दारात बसण्याचा जगण्याचा आनंद खूप वेगळा आहे देवा. सगळे घर फिरून आलो रे आम्ही, पण असं ठिकाण कुठे नाहीये. इथूनही तू काढून दिल्यावर आम्ही जायचं कुठं? आम्ही तुझी लेकरं हो देवा, सांभाळ ना आम्हाला. नको मोकलू दातारा. ये सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. ही माझी माझी करतात रे, एक कामाला येत नाही. तू कधी सोडत नाही रे आम्हाला. आज काय राग आला तुला विठुराया? हे सावळ्या परब्रह्मा आमचा ऐक ना जरा. हे दातारा नको मोकलू तुझे दारीचा कुतरा. मी तुझ्या दारातला कुत्रा बनव. बरं कुत्रा आहे म्हणून घरात आलो नाही, अरे दारात थांबलो. ज्ञानोबरांच्या दारात विनामंडपात कुत्रे असतात बसले. काय पुण्य आहे महाराज, किती जन्माची पुण्य असेल. अजून असे अनेक माणसं पुण्यात राहणारे ज्यांनी पाहिलं नाही डोळे भरून आळंदीचं दैवत, ज्यांना प्रेम नाही हो सिद्धेश्वराबद्दल. अरे अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिऊन ज्या महात्म्यानं ज्ञानेश्वरी दिली, उघडली नाही पुणे जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी ज्ञानेश्वरी. पुणे जिल्ह्यातल्या अशा अनेक महिला आहे ज्या श्रीमंत होण्याकरता वैभव लक्ष्मीची पोथी वाचू शकतात, पण विश्व मान्य झालेली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी त्यांना वाचावी वाटत नाही. किती जन्माचं पाप आहे तुमच्या पदरी. तुम्हाला भीती वाटत नाही का? तुम्हाला जरा दया वाटत नाही का? महाराष्ट्रातलं अन्न खातो या पुणे जिल्ह्याचं मालकत्व ज्ञानोबरांकडे, या पुणे जिल्ह्याचं तुकोबारांकडे मालकत्व आहे. या पुणे जिल्ह्याचं मालकत्व राय नावाच्या छत्रपती शिवरायांकडे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि शिवराय ही त्रिसूत्री म्हणजे पुणे जिल्हा आहे. कुठं नेला तुम्ही तो? का वाचत नाही? अरे तुम्ही गाता ज्ञानेश्वरी हातात घ्या, गरज आहे त्याची. चाल पुढं, क्रांती होईल आयुष्यात तुमच्या. लवकर घ्या. काय उपकार केले ज्ञानोबारायांनी महाराज. अरे मारणाऱ्याला कोणी प्रेम देत असतं का? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. काय जगण्यातली भूमिका आहे? ज्ञानदादा दार उघड, दार उघड. अरे तूच दार लावून घेतलं तर आमचं कसं व्हायचं? उघड ज्ञानदादा. तुला अन्न नाही रे मागणार दादा कधी. ज्ञानदादा, अरे मायबाप गेल्यानंतर ज्या मांडीवरती हसायचं असतं, रुसायचं असतं, ती मांडी तुझी आहे ज्ञानदादा. उघडणारे दार. हा कोळा कोळा आवाज ज्या आदिशक्ती मुक्ताबाईने दिला आणि दार उघडल्या गेलं, त्या दार उघडलेल्याच्या माध्यमातून जी ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगली 65 निर्माण झाली. ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं मुक्त कंठाने ज्या हरिपाठावर टाळ वाजवत पावल्या खेळत नसता, हे उपकार ज्ञानोबारांनी नसते केले तर आपल्या आयुष्याचं स्मशान झालं असतं. याची भीती नाही का वाटत तुम्हाला? काय बिघडून टाकलं काही नाही. प्रभागामध्ये नगरसेवक असा मिळाला उत्सव करणारा नाही तर जा इतर ठिकाणी, जरा पुण्यातच जा. किती पब वाढले तुमच्या पुण्यात, काय चालू आहे बघा जरा. एक मुस्लिम समाजाची पोरगी दिसणार नाही तुम्हाला, सगळे हिंदूच्या पोरी दिसतील पब मध्ये नाचणाऱ्या, दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्या. अरे पोरं कमी दारू पितात, इतक्या दारू पिणाऱ्या पोरी, इतक्या स्मोकिंग करणारी पिढी जन्माला येते. भीती नाही वाटत? अरे आपलं ही संस्कृती टिकवली तर टिकेल ना. हातात घ्यावी ना आईनं ज्ञानेश्वरी, द्या तुमच्या तरण्या पोरीच्या हातात. काय त्या मनू भाकरचा बाप असेलो ज्या पोरीनं 2 कांस्य पदक भारत मातेच्या पदरात घातली.
एक इलेक्ट्रिक मीडियाचा संपादक त्या मनू भाकरच्या पुढे जातोय. देशाच्या पंतप्रधानापासून तर तुमच्या प्रभागाच्या नगरसेवकाच्या स्टेटसला मनू भाकरचा फोटो होता. जग हसत होतं, गौरवानं नाचत होतं, तिच्या नावाने उड्या मारत होतं. 2 कांस्य पदक मनू भाकर नावाच्या सुंदर देखण्यापूर्वी 22 वर्षाच्या वयात देशाच्या पदरात घातली. त्यावेळेला इलेक्ट्रिक मीडियाच्या एका संपादकाने त्या पोरीला विचारलं, मनू 2 कांस्य पदक मिळवली बेटा, कशाचा परिणाम आहे? मनू भाकर नावाच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातल्या स्पर्धेच्या युगातल्या जगविख्यात ऑलिम्पिक नावाच्या स्पर्धेत आपली क्रांतिकारी कामगिरी करणाऱ्या या देशातल्या एका तरण्यापूर्ण दिलेलं उत्तर आहे. माझ्या हातात माझ्या वडिलांनी श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ दिला आणि त्या गीता माऊलीचा मिळालेला प्रसाद. तुम्ही कधी देता तुमच्या मुलाच्या हातात ज्ञानेश्वरी? तुम्ही कधी द्याल गाथा? हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. गाथा ज्ञानेश्वरी हातात घेण्याची कुवत ठेवा. अरे शिकलेली पोरगी बिद्या करायची वेळ आली ना, मंडपातून मोठी मोठी माणसं आलेली राहतात त्या लग्नात, त्यावेळेला तुम्ही काम करा. हळद अक्षत कुंकू तिलक करून औक्षण कराल, तिचं पदरानं तिचे डोळे पुसाल. त्यावेळेला गाडीत बसलेल्या तुमच्या पोरीच्या बरोबर नवरदेवाकडे ज्या अनेक महिला बसलेल्या असतात त्या महिलांना सांगा, ताई मी घरात जाऊन आले, तुम्ही घरात जा, कुठेही जाऊ नका, देवघरात जा. देवघरात ठेवलेला वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला विश्वमौली ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या मंडपात आणा आणि त्या शिकलेल्या पोरीच्या हातात देऊन म्हणा, आम्ही या कात्रज परिसरात राहतो, 2 पैसे आमच्याकडे कमी असतील, पण आम्ही तुमच्या घरी जी पोरगी नांदायला पाठवतोय तिच्यासोबत आम्ही काही जरी देऊ शकलो नसलो तर एक ज्ञानेश्वरी वाचणारी सृजान महाराष्ट्रातली लेख, एका गोकुळासारखं घर करणारी ज्ञानोबारांची कन्या तुमच्या घरात नांदायला येते म्हणून तिचा सांभाळ करा. आमची मुलगी आहे म्हणून ती गौरवाची नाही, ती ज्ञानेश्वरी वाचते म्हणून आमच्या गौरवाची. असं आई म्हणून तुम्ही म्हणा, डोळ्याला पाणी येईल त्या सासरच्या लोकांच्या. पण त्याकरता जीवनातला भाव हा असावा, तुझे दारीचा कोतरा. असं एकदम ताट मानेनं कोणाला मिळत नसतं मान. त्याला विनय आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. ज्याला मिळवायचंय त्यानं विनय ठेवावा. माणसं याच्या त्याच्या दारात शेपटी हलवत आहे. ठेका मिळाला पाहिजे, काम झालं पाहिजे, हे भेटलं पाहिजे. अरे काय करतोय मित्रा? 50% समाजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांचं वाटवलं तर या जवळ राहणाऱ्यांनी केलं. कामं खूप होतात, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची यांची जबाबदारी आहे ना खालच्या लोकांची. काय गप्पा जाणता का? बॅनरच लावता का? पोस्टरच लावता का? अरे नेता बॅनरने मोठा होत नसतो, पोस्टरने मोठा होत नसतो. त्याचं काम शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा नेता हा लोकनेता होत असतो. तुम्ही काय वरच्यावर ये सब झूठों की अदालत है दोस्तों. या निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है, लेकिन भगवान के दरबार में देर है अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और किसी दोषी को कभी मुक्ती मिलती नहीं. म्हणून आपण करत असलेला प्रत्येक जणाचं काम कुठंतरी लिहिल्या जात आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जगण्यात विनय आणा, नम्रता आणा, शीतलता आणा, शालीनता आणा, जे गौरव करेल तुमचं. काय एक कोरासारखं राहता हो? राहा ना लोकांमध्ये जरा. साधून जीवन साधाच आहे. लोकांमध्ये राहतो, लोकांचं खातो, लोकांशी बोलतो, समाजात राहतो, समाजातलं खातो, समाजाशी नाळ जोडून राहतो. व्यवहारामधला सामाजिक कार्यकर्ता जसा वाटचाल सहज करतो तसं परमार्थिक साधनेतला साधू सहज मिळावा. जसं तुकोबारांचं वाङ्मय सहज मिळतं पण पराकोटीला घेऊन जातं. हा विनय शिकवणारं वाङ्मय तुकोबारांचं. अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा तुकोबारांची. मला वाटतं तरुणांनी ज्ञानेश्वरी गाथा वाचा. आता हौस नाही राहिली तर आता 23,000 कीर्तनं झाली, आता किती फिरायचं? हौस नाही राहिली, जिरली आहे फिरून फिरून. काय नाही, पण जिथं गेलो तिथं असं वाटतं प्रामाणिकपणानं 5 पोरांनी तरी ज्ञानेश्वरी हातात घ्या, गाथा हातात घ्या. तुम्ही घेऊन बघा बेटा, 1-2 महिन्यानं बेटा तुम्हाला काय सुख मिळतं गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने तुम्हाला कळेल. माणसं आमचे पाय धरता, आमचं करावं काहीतरी. आमच्या पायात काय दडलंय वेडे आहे. माझं चुलत भाऊ, मी एक दिवस घरी जात होतो, 4-4:30 झाले असतील. घरी जात असताना वेळ आहे ना माझ्याकडे अजून 5-7-10 मिनिट. 4-4:30 मी गावात पोहोचतोय आणि त्यानं माझी गाडी थांबवली. पहा माणसाचे विचार कसे असतात. मी झोपलेलो गाडीत, तो म्हटलं थांबा. विनोद भाऊनी त्याला पाहिलं गाडी, मला उठवलं त्याने मागच्या सीट. उठ
चुलत भाऊ म्हटल्यावर वयानं तो मोठा. अरे म्हटलं विशाल उठ. म्हटलं काय? अरे उतर खाली, मला काम आहे. म्हटलं मरणाची थंडी तर काय तुला काम आहे, आता घरी ये, मला झोपू दे, मला उशीर झालाय यायला. नाही नाही उतर, एवढं वाईट घडलं आपल्या गावातून झोपून राहिला. तो वाईट शब्द ऐकला आणि मी खाली उतरलो. म्हटलं काय झालं? अरे म्हणे माझे शेजारी, तुला माहित नाही का त्या सुरेश पाटलाचं शेत आहे म्हणे. बरं म्हटलं मग काय झालं? त्यानं रात्री बोर घेतला रे म्हणे, लोहीच पाणी लागलं त्याच्या बोरला. अरे म्हटलं चांगलं झालं, आपल्या गावातल्या एखाद्या व्यक्तीला पाणी लागलं, कामाला येईल आपल्या गावाच्या शेतीच्या. अरे म्हणे पण एवढं पाणी, मी जेवलो नाही म्हणे कडे रात्री, एवढं कुठं पाणी असते, मला काही नाही त्याला. अरे म्हटलं जाऊ दे ना आता काय. नाही नाही मला जरा वाईटच वाटतंय. बरं म्हटलं मग? तो म्हणजे तू खाली उतर, योगायोगानं मशीन गावात आलंय तर आपल्याला बोर घ्यायचंय, पाणी तू सांग. अरे म्हटलं वेळा झाला का तुम्हाला येत नाही ती, इतक्या गावचं पाणी पिला म्हणे, नुसतं पाणी सांगता येत. म्हटलं ते काय तांब्याभर पाणी आहे का, सांगायचं काय म्हणजे? नाही नाही सांग. म्हटलं मला येत नाही रे बाबा. त्याने गाडी पाठवून दिली, मी आपलं त्याच्या राहणार. 5:30 पावणे 6 झाली, फिरत राहिलो. त्याला म्हटलं कुठं घेतला रे बोर त्यांनी? ते म्हटलं ते बघ ते समोर दिसते मशीन. बार बार चाललं. म्हटलं भाऊ नाही रे म्हणे, त्याचं काय पाहतो, इथं पाय पाणी कुठे. त्यानं नारळ अगरबत्त्या हळद कुंकू अक्षर सगळंच घरून आणलं होतं महाराज, फुल तयारी निशी आलेला तो मारणी मामा. तो म्हटलं सांग पाणी. म्हटलं खरंच सांगता येत नाही. त्यानं नारळ खाली ठेवलं, 500-500च्या 20 नोटा काढल्या, त्या नारळावर ठेवल्या. तो म्हटलं आता पाणी सांग. म्हटलं आता जिकडं पाव तिकडं पाणी दिसतंय मला तुझी शेतात, पाणीच पाणी पाणीच पाणी, लय पाणी. सकाळी सकाळी कोण लक्ष्मीला नाही म्हणेल महाराज. अर्थाला 4 पुरुषार्थाच स्थान आहे. मी ते आपलं पैसे घेतले खिशात ठेवले, नारळ हातात घेतलं, मीच उडी हाणायचो गणेश महाराज. म्हणजे नारळ उडी आणेल तेव्हा आणेल, मीच उडी हाणायचो आणि त्याला सांगायचो पॉईंट क्रमांक 1, पॉईंट क्रमांक 2, पॉईंट क्रमांक 3. तो माझ्या मागे खोट्या ठोक्याला ते खुना 4-5 जागा काढून दिल्या. तो म्हणे सांग पॉईंट. म्हटलं हा पॉईंट खूप चांगला आहे. तसं नाही म्हणे, असा पॉईंट सांग की सुरेश पाटलाचा पॉईंट हाणता आला पाहिजे. त्या काय नीती हो माणसाची. म्हणजे मला पाणी पाहिजे पण त्याचं जाऊन, मी हुशार माणूस महाराज, त्याच्या कसं हाताला येईल. त्याला म्हटलं हा पॉईंट खूप जोरदार आहे, खूप चांगला पॉईंट आहे, पण एक अट आहे. काय? 3000 फूट बोर करावा लागतो. तो म्हणे येळा झाला का तू? अरे 3000 फूट कोणी खोली असते का बोरची? म्हटलं पाणीच तेवढं खाली आहे, पण पाणी सुरेशला पाण्याचा थेंब राहणार नाही इतकं पाणी आहे म्हटलं खाली. त्यानं केला ना बोटावर हिशोब. कापसाचे 2, सोयाबीनचा 1.5, 2 आणि 1.5, 3.5 आणि ऊसाचे 2.5, 3.5 आणि 2.5, 6. 6 पण कमीच पडेल थोडस. सोनं जर म्हटलं तर लाखाच्या घरात तर आहेच. 7. हिला जर फुल चार्जिंग करून 1-2 दिवस तिकडे पाठवली तर लाख-1.5 लाखाच्या खाली येत नाही तिकडून. ते चार्जिंग जरा मजबूत करावी लागेल. तो म्हटला मी तयार आहे. बरोबर म्हटलं हे तो पुढचं आहे आपल्या. तो म्हटलं मला असं वाटतं फक्त की जेव्हा मशीन शेतात येईल तेव्हा तू माझ्याजवळ थांब. म्हटलं हे 10 काही सुखानं खाऊ देत नाही आपल्याला. ते मशीन आलं, पॉइंट धरला, पॉइंट चालू झाला, 1000 फूट बोर झालं. ते नुसता फपोटा. पाणी कसं लागेल हो? पॉइंट मी दाखवल्यावर पाणी लागायचा संबंध काय? तो म्हणे विशाल नुसतं फपोट आहे, ओलो सावी लागत नाही. तो घाबरलेला, त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो होतो. पण अशा वेळेला घाबरावं लागत नाही. मी त्याला म्हटलं सुरेश खाली जाऊ दे, पाणी खाली आहे, घाबरू नको म्हटलं. मी आहे 1500 झालं, 2000 झालं,
ते आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली. त्याला म्हटलं बच्चे क्या कंडिशन आहे होल की? तो म्हणे ये पुरा का पुरा ऐसा ही जाएगा. अरे म्हटलं बाप, याला म्हटलं 500 घेऊन मला फक्त गावात नेऊन दे तू, नाही तर जीव घेईल माझा. मी गावात आलो, 3-3,500 फूट बोर करून माझा चुलत भाऊ घरी आला. मी झोपलेलो होतो. आमच्या आईला विचारतो काके हा कुठे? आमच्या आई म्हणे झोपला तो. वा आता झोपच लागेल म्हणे. तो माझ्या बेडरूम मध्ये आला. म्हणून लोक कीर्तनकारावर विश्वास ठेवत नाही रे. म्हणे त्या गड्ड्या माझ्या डोळ्यासमोर फिरून राहिल्या बापा दिवसभर, काहीच राहिलं नाही रे म्हणे. पण मला म्हणे जाऊ दे, माझे पैसे गेले पण तुझ्या सत्यानाश होईल. कोणाला म्हणतो? म्हटलं मा होईन तेव्हा होईन भाऊ, तुझ्या आजच झाला माया हातून, याचं मला लय समाधान आहे. काय सत्यानाशाची वाट पाहत होती. मी तुला नाही म्हणू, तू आगाऊपणा केला तरी मी करू काय? या सगळ्या प्रकरणावर तुकोबारांचं एक सुंदर भाष्य आहे. महाराजांचं प्रमाण आहे का? तुम्ही हसलात ना आता. आधार काय त्या पुरा दृष्टांताला? तुकोबाराय बोलतात, तापत्रय तापिली गुरु ते गिवसी, तापत्रय तापिली गुरु ते गिवसी. भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी, तारा स्वामी. भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी, तारा स्वामी, तारा स्वामी. भगवे दे कोणी म्हणती तारा स्वामी, तारा स्वामी. जो भेटेल त्याला म्हणता आम्हाला तारा, आम्हाला तारा. अरे कोणात ताकद आहे आपल्याला तारण्याची? आपल्याला तारण्याची ताकद असलेला एकमेव परमात्मा आहे. त्याला म्हणा नको मोकलो दातारा. हे वचन त्याच दारात शोभत. ना कोण्या हबबच्या ना कोण्या गुरुच्या शोभत नाही. तुकोबारे म्हटले आमची जीभ धजत कशी नाही. कोणाच्या दारात आम्ही दातार म्हणून त्याचं वर्णन करतो. आमच्याकरता दातार परमात्मा आहे. आणि तू आम्हाला सोडू नको, त्याकरता धरणे घेतले दारात. या जगातले पहिले धरणे करी तुकोबार आहे. आपलं मागणं पूर्ण झालं नाही की धरणं धरावं हे शिकवणारे संत तुकोबार आहे. कर्जमाफी करणारे मगाशी महाराजांनी सांगितलं ना. तुकोबार 1530 मध्ये महाराजांनी 1630 हा कालावधी आपण बघा बारकाईनं तपासा. महाराजांचा कालावधी तपासा. म्हणजे 74च्या आधी शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या आधी 1630 ज्या वेळेला महाराजांचा अवतार कार्य संपन्न होतोय, जन्म होतोय, त्यावेळेला तुकोबारांनी त्या 16व्या शतकात कर्जमाफी केली. काय विचारधारा असेल तुकोबारांची. महाराज उत्तम शेतकरी, उत्तम प्रशासक, उत्तम उद्योजक म्हणजे तुकोबारा. इथून मिरची पिकून तुकोबारा मुंबईला विकायला न्यायची. प्रसिद्ध मिरची देऊची. आता तर काहीच प्रसिद्ध राहिलं नाही. का हो तुमच्या गावात? आमच्या गावात गांजा प्रसिद्ध आहे. खूप चांगले चांगले माणसं आहे गांजा विकणे. असंच सांगायची वेळ आली. आता तुकोबारांनी शिकवलं तुम्ही जा. दातार तो आहे, त्याच्या आधारभूत जीवन समर्पित केलं की तुम्ही परमात्म्याच्या चरणापर्यंत गेलात ना, जीवन सहज निघून जाईल. त्याकरता तुकोबारे म्हटले आम्ही आलो. धरणं घेतलं तुम्ही, आम्ही पिडोजोनी दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हा का देत दाराशी. आता आम्हाला सोडू नको. आणि तुझ्या दारात कसं बसलोय माहितीये का देवा तुला? गातली मुरकुंडी झालो शिरोमणी लंडी. अरे कुत्रा असलो अंगावर कपडे नसले, इंद्रिय उघडे असले तरी सकल इंद्रियाचा निग्रह करून तुझ्या दारात आलोय. उन्मात नाही आम्हाला. या 6 गुणांचं आम्ही गौरव करत नाही. आम्ही खूप मोठे मोठे असं म्हणत नाही आम्ही कधी. तुझ्या दारात आलो ना, झालो शिरोमणी लंडी. धरणे घेतले दारात नको दरोनी उठवू हात. 10:15 झाले आणि कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली आहे. अगदी कथेपासून मंडळी कीर्तनाला आलेली आहे. कथेलाही होती, कीर्तनालाही होती. फार थंडीमध्ये काय तत्वज्ञान सांगावं. तुमचे स्वेटर पाहून मला असं वाटतं आपण जर शिवरायांच्या काळात असतो तर आपले किल्ले गेलते समजा. आपले सण होत नाही ते ऊन वारा पाऊस थंडी. पण तरी तुम्ही आलात. चला, संप्रदायाच्या उपासनेवर प्रेम आहे म्हणून तुम्ही आलात. संतांच्या दिशेला चालत राहा, चालत राहा, चालत राहा. आपलं भलं होईल, आपल्याला आनंद मिळेल. मला येताना सगळ्यांनी सांगितलं महाराज तेवढा पिंगळा म्हणा बाबा.
म्हटलं तो म्हणता म्हणता माझा पार मुंगळा व्हायला लागला, पण तो पिंगळा काही माझा नाद सोडा ना. पण चला, सगळ्यांचं प्रेम आहे, आनंद आहे, ते काही माझं नाही, संतांची वचन आहे, पण गोड आहे, आनंद देणार आहे. संतांचा ऐका भलं होईल, कोणाचं ऐका ऐकता हो, झुंबऱ्याबरोबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. हा, संतांचं. अन्यथा परिणाम, थोडा समोरचा आवाज पाहिजे, निको पाहिजे जरा जास्त. माऊली कुठं गेले तुम्ही? का इको द्या ना, खोला मोकळा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. एक टाळी सभेचा तुम्हाला पाटे राहू म्हणा ना. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. ये का जनार्दनी आमच्या काय बा जाईल, आमचे काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो दे का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का, पिंगळा महाद्वारी. हो पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, याला मजबूत पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान कोटे, हो लटिकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे.